पाणी पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे संजीवन. पाण्याला जीवन असं जे नाव आहे ते एकदम सार्थ आहे. पृथ्वी तळावर आज पाणी आहे, म्हणूनच तर ही सृष्टी नयनरम्य आणि मनाला आल्हाददायक दिसते. पाण्याची गरज जितकी निसर्गासाठी आवश्यक आहे तितकी जनमानसाला आणि प्राण्यांनाही आवश्यकच आहे. आज याच पाण्याचा शेतीसाठी, दैनंदिन कामासाठी तसेच औद्योगिकरणासाठी वापर करून माणसानं आपल्या उपजीविकेवर आणि प्रगतीवर यश प्राप्त केले आहे. त्यामुळेच पाण्याची गरज आज मर्यादित न राहता अमर्यादित झाली आहे. जसजशी मानव संसाधनकरिता पाण्याची गरज वाढत चालली आहे तसतशी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध असून सुद्धा पाण्याचा गैरवापर होतोय. इतकंच होत नाही तर गत काही वर्षात वातावरणात घडून आलेल्या बदलांमुळे पावसाचं वेळापत्रकच बिघडलं. अपुऱ्या आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे दुष्काळ आणि पुरांच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. त्यामुळे पिकांची नासाडी झाली, शेतकरी हवालदिल झाला. अशाच प्रकारे जर हे सगळं सुरू राहील तर त्याचे काय परिणाम होतील आपणास ठाऊक आहे. दुष्काळ, महामारी, कुपोषण, पाण्याच्या थेंबांथेंबासाठी हाणामारी, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या, सर्वत्र त्राही त्राही. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवून शेतकऱ्यांना आणि जनमानसाला मदतीचा मोठा हात पुढे केला. ऐका ऐका सकळ जन हो, ऐका ऐका सकळ जन, ध्यान देऊन गाव जिल्ह्याचं आहे कथन. पाणी टंचाई मुक्ती कारण महाराष्ट्र शासनाचं धोरण. जलयुक्त शिवार अभियान हो, जी 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 जी. जलयुक्त शिवार अभियान हो, जी 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 जी. हा असं म्हणतात की तिसरं महायुद्ध जे होणार आहे ते पाण्यासाठी होणार आहे. जगात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, तशी भारतातही ती आता जाणवू लागली आहे. नागपूर जिल्ह्याची परिस्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. आपण सध्या आहोत नागपूर जिल्ह्यातल्या काटोल नरखेड मतदारसंघातील बाजारगाव शिवारामध्ये. नागपूर ते मुंबई हायवेवरचं छोटं गाव आहे. या गावाच्या शिवारामध्ये या भागाचे आमदार श्री आशिष देशमुख यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनानं जलयुक्त शिवाराचा प्रारंभ केला आहे. बाजारगाव शिवारातील या ठिकाणी या बंधाऱ्याच्या माध्यमातून या भागातील सुमारे 25 ते 30 हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. या भागातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे आणि या भागातील पिण्याचा पाण्याचाही प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. आमदार आशिष देशमुख यांच्या प्रयत्नातून सुरू असलेला बाजारगाव शिवारातील हा बंधारा. आमदार डॉक्टर आशिष देशमुख काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे तरुण, तडफदार आणि झुंजार युवा नेता. आपल्या कर्तृत्वानं, गतिशील कार्यशैलीनं जनजनाच्या मनामनात वसलेलं एक प्रभावी नेतृत्व. मी आणि माझं क्षेत्र हाच ध्यास मनी बाळगून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत धडपडणारं लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार डॉक्टर आशिष देशमुख. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बाजारगावमध्ये सुरू असलेल्या या पाणलोट बंधाऱ्याच्या मध्ये आपण उभे आहोत. ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सगळा बंधारा तयार होणार आहे, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे इथले तालुका कृषी अधिकारी माझ्यासोबत आहेत श्री जुमडे. त्यांच्यासोबतच आपण आत्ता बातचीत करूया. नमस्कार श्री जुमडे साहेब, मला या सगळ्या बंधाऱ्याविषयी थोडी तांत्रिक माहिती द्याल? बाजारगाव शिवारामध्ये हा सिमेंट नाला आपण बांधलेला आहे. याचा 10 मीटरचा सांडवा आणि 1.5 मीटरचा पाणीसाठा. हा वरून येणारा जो नाला आहे या नाल्यावर दरवर्षी पावसाळ्यामुळे पाणी तुंबून बाजूच्या शेतांच्या याच्यात वाहायचं आणि त्याच्यामुळे आजूबाजूचे शेतकरी शेती करू शकत नव्हते आणि त्याच्यामुळे आपण हा सिमेंट नाला बंधारा घेतलेला आहे. याच्यानंतर याच सिमेंट नाला बंधाऱ्याचं आपण नाला खोलीकरण करणार आहोत. 2 मीटर या नाल्याच्या बेडपासून खाली म्हणजे जवळजवळ 6-6.5 फूट खोल राहील आणि 200 मीटर म्हणजे 650-700 फुटापर्यंत आपण हा नालाचं खोलीकरण करणार आहोत. 4.89 TCMचा हा बंधारा आहे. पावसाळ्यामध्ये हा बंधारा जर 3 वेळा भरला तर 1,50,00,000 लिटर पाणी आपल्या या बंधाऱ्यात साठवून आपण भूगर्भातली पाण्याची पातळी आपण साठवू. जलयुक्त शिवार अभियानमध्ये आपला जो मुख्य
उद्देश आहे भूगर्भातली पाण्याची सातळी किंवा विहिरीतल्या पाण्याची पातळी जी खोल गेलेली आहे ती आपण वर आणू। थोडक्यात काय तर धावणारं पाणी जे आहे त्याला चालायला शिकवणार, चालणारं जे पाणी आहे त्याला थांबायला शिकवणार आणि थांबलेलं पाणी जे आहे ते जमिनीत मुरवणार आणि याच पाण्याच्या माध्यमातून आपण सिंचन करणार। संपूर्ण राज्यातला बळीराजा पाण्याअभावी दीन झालाय। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जलयुक्त शिवार अभियानाची घोषणा केली आणि या अभियानाचा पुरेपूर फायदा काटोल नरखेड क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यास मिळावा या दृष्टीनं आमदार डॉक्टर आशिष देशमुख लगोलग कामाला लागले। काही माणसांना केवळ बघण्याची दृष्टी असते, पण नुसतं बघण्याची दृष्टी असून चालत नाही, तर दूरदृष्टी असण्याची आवश्यकता असते। अशीच दूरदृष्टी अर्थात विजन असलेला लोकप्रतिनिधी डॉक्टर आशिष देशमुख आता माझ्यासोबत आहेत। आशिषजी नमस्कार। पाण्यासाठी सिंचनाची सोय व्हावी किंवा पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पुढाकार घेतलेला आहे, काय सांगाल? आपलं काय विजन आहे? या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे? 4 झोनमध्ये आमचे दोन्ही तालुके आहेत आणि आपण पाहाल की 900 आणि 1000 फुटाच्या खाली जरी आपण बोरवेल खोदली तरी देखील पाणी पुष्कळदा लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जो अडचणीत आला आहे तो इथे पाण्याची मुबलक सिंचनासाठी सोय त्याला नसल्यामुळे दुष्काळाचा त्रास वेळोवेळी सोसावा त्याला लागतो आणि आम्ही पाहतो की आमच्या या तालुक्यांमध्ये जवळपास 1150 मिलीमीटरच्या पेक्षा जास्ती पाऊस दरवर्षी पडतो, पण पावसाळ्यातला हा पाणी हे शेवटी नदी नाल्यांमध्ये वाहून जातं। ह्या पावसाच्या प्रत्येक थेंब आणि थेंब हा मातीमध्ये जिरवण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प महाराष्ट्र सरकारने घेतला त्यामधले जवळपास 115 गावं माझ्या काटोल मतदारसंघात आपण घेतले आणि त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे नवीन बंधारे असतील किंवा जे जुने बंधारे आहेत, जुने जे स्ट्रक्चर्स आहेत, कोल्हापुरी टाईप पेटीवेअर्स आहेत, या सर्व बंधाऱ्यांचं खोलीकरण करायचं आणि पाण्याचा साठा हा शास्त्रोक्त पद्धतीनं तिथे उपलब्ध करून द्यायचा आणि हे शेवटी पाणी जे आपण साठवणार आहे जमिनीच्या भूगर्भामध्ये जे ॲक्विफर असतं त्याच्यामध्ये हे पाण्याचे साठे आपल्याला निर्माण करायचे। आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न चालवला आहे त्यास गावकरी आणि शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, हे विशेष। ही योजना यशस्वी करण्याकरता गावकऱ्यांचं सहकार्य मिळत आहे। आमदार आशिषबाबू देशमुख यांच्या प्रयत्नाला यश येवो आणि सर्व शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। काटोल नरखेड क्षेत्राचे जलक्रांतीचे प्रणेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रचंड मेहनत घेत नाला खोलीकरण, रुंदीकरण अशा कामांना प्रारंभ केला। त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। वर्षानुवर्ष बुजल्यानं निकामी ठरलेल्या गाळ आणि दगडधोंड्यांमध्ये लुप्त झालेल्या नाल्यांची साफसफाई करून पाणी हवं तिथं पोहोचवण्यात ते यशस्वी झाले। त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची योग्य प्रकारे सोय होईल हा त्यांनी मनी बाळगलेला विश्वास सार्थ होणारच, या दुमत असणं शक्यच नाही। हा आहे आपला अजून एक खोलीकरण आणि रुंदीकरणाचा एका जुन्या बंधाऱ्यावर 95-96 साली जो बंधारा इथे सरकारच्या तर्फे बांधण्यात आला होता, पण तिथे गाळ आणि माती एवढी साचली होती की तो निकामी झाला होता एवढ्या वर्षापासून। पहिल्यांदा आपण पाहतोय की जवळपास 6 फूट माती ही आता आपण वेगवेगळ्या प्रोक्लेन आणि JCB सारख्या मशिनरीनी खोदून काढली आहे। ही जी जागा आपण पाहतोय ह्या नाल्याची जी रुंदी कमी होती ती देखील आता वाढवली आहे आणि जवळपास 200 मीटर पर्यंत हा नाला आपण रुंदीकरण केला आहे आणि सोबतच खोलीकरण देखील या नाल्याचं झालं आहे। हाती घेतलेल्या कामाचा सखोल अभ्यास, त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन यास विशेष महत्त्व देणाऱ्या नव्या पिढीच्या आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी काटोल तालुक्यातील गोंडी दिग्रस भागातून वाहणाऱ्या लांडगी नदीला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प सोडला। अखिल भारतीयांचा गौरव ठरलेले जलपुरुष राजेंद्र सिंग यांनाच थेट उद्घाटनासाठी आमंत्रित केलं। सजीव सृष्टीचे जीवन असलेल्या पाण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण करणारे आदरणीय राजेंद्र सिंगजीही आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रेमापोटी त्यांच्या धडाकेबाज कार्याचं कौतुक करण्यासाठी आवर्जून आले।
कांडगी नदी की जंग में हम सब संग में। ये परिवर्तन आपके काम से आएगा। ये परिवर्तन मेरे करने से नहीं हो सकता। किसके करने से होगा? सबके करने से होगा। इसलिए हम आज बस इतना ही संकल्प लें कि पानी का काम हम सब मिलकर करेंगे। पानीदार बनने की जंग में हम सब संग में। जलपुरुष राजेंद्र सिंग यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा निश्चय डॉक्टर आशिष देशमुख यांनी केला। मंदिरासाठी देणग्या देतो त्यापेक्षा ह्या जल मंदिरासाठी जर आपण लोक सहभाग दिला, देणगं दिलं, तर ह्या जल मंदिरामध्ये ती श्रद्धा निर्माण जर झाली, लोकांची आपुलकी जर निर्माण झाली, तर नक्कीच हे जलसाठे वाढवण्यासाठी अजून मदत होईल। हे आता लोकांना समजायला लागलाय, नक्कीच त्यामधून लोक सहभाग वाढतोय। थोडक्यात काय तर आशिषजी, आपण एवढंच लोकांना सांगू शकतो, एकच उक्ती मनी गिरवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा। नरखेड तालुक्यातील भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता या परिसरात महत्वाकांक्षी मदार नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। मदार नदीचा उगम मध्य प्रदेशातून होत असून महाराष्ट्रातील जाम नदीला ती नारसिंगी येथे मिळते। जवळपास 28 किलोमीटर लांब असलेल्या या नदीवर मोहदी, नरखेड, खरसोली, जुनोना घारड, डिडरगाव, बोपापूर, परसोडी, नारसिंगी इत्यादी गावे अवलंबून आहेत। नदीकाठी वसलेल्या 8 गावात मोहदी, दळवी ते नारसिंगी या गावांपर्यंत मदार नदीवर 15 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येतील। यामुळे 28 किलोमीटर लांबीची ही नदी परत जिवंत होणार आहे। इथेच्या पाण्याच्या समस्या महिलांना विशेष म्हणजे ते लांबून पाणी आणतात, त्याचा त्रास कमी होईल आणि हरित क्रांती घडून येईल असं मला वाटतं। आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे कृती करणारा युवा नेता डॉक्टर आशिष देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियान राबवताना मातीशी आपली नाळ अधिक घट्ट केली। मातीशी मायेचं नातं जपत सर्वत्र जातीनं लक्ष देत अभियानाची गती त्यांनी कायम ठेवली। सारी कामं स्वतः करण्यासही त्यांनी कधी मागं पुढे पाहिलं नाही। आपण पाहतो तिथे म्हणजे पावसाच्या पहिले सगळं काम झालं पाहिजे। पाऊस समजा इथे झाला, चिखल झाला, तर या मशिनरी इथे काम करत नाही, म्हणून वॉर फुटिंगवर हे संपूर्ण काम मशिनरीच्या द्वारे जलयुक्त शिवारात आपण हाती घेतलं आहे। याच्यामध्ये डिझेल हे काही गावांमध्ये लोक सहभागातून आपण उभे केले आहे। सिद्धिविनायक ट्रस्ट सारखे जे ट्रस्ट आहे चॅरिटेबल, त्यांनी देखील आपल्या ह्या तालुक्यासाठी 25 लाखाची मदत केली आहे। विविध जे उद्योजक आपल्या या भागामध्ये आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून देखील हा प्रयत्न आपण करतोय आणि शासनाच्या व्यतिरिक्त लोक सहभागातून निधी उपलब्ध होऊन चांगलं असं काम या संपूर्ण भागात होत आहे। थोडक्यात काय तर जनकल्याणाचा हा जगन्नाथाचा रथ आहे। हा जगन्नाथाचा रथ एकटे आशिष देशमुख आपल्या खांद्यावर पेलवू शकणार नाहीत, त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। काटोल आणि नरखेड तालुक्यातल्या जनतेला सुद्धा ते आवाहन करू इच्छितात की महाराष्ट्र शासनाच्या या जल अभियानामध्ये, जल चळवळीमध्ये तुम्ही लोक सुद्धा अतिशय सक्रियपणे सहभागी व्हा। काटोल नरखेड या क्षेत्रात पहिल्या वर्षी 108 दुर्गम गावांमध्ये देखील लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना शेतकऱ्यांचे कैवारी डॉक्टर आशिष देशमुख यांनी गती दिल्यानं एक नवा विश्वास संपादन करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे। माननीय आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त निधी या काटोल विधानसभेत खेचून आणला आणि आज जवळपास 67 गावं ह्या गावामध्ये जलयुक्त शिवारमध्ये घेतले आहे आणि ह्या पहिल्या पाण्यामुळे एवढा फायदा झाला की आताच एका पाण्यामध्ये पूर्णच्या पूर्ण विहिरी भरून गेल्या। जलयुक्त शिवार अभियानात माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख यांनी जे काम केलं आहे त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे। आपण सुद्धा सर्वांनी पाठिंबा द्याल हीच अपेक्षा बाळ। मला असं वाटतं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता निश्चितच या सगळ्या उपक्रमामुळे बदलणार आहे। आशिष देशमुखांसारखे लोकप्रतिनिधी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यासारखे प्रगल्भ विचारांचे नेते या लोकांच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं हा शेतकरी आणि ही शेती सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। पाण्याच्या अभावी शेती या व्यवसायापासून तरुण दूर चालला आहे। समजा या शेतीमधून त्याला चांगले पैसे कमवता आले तर नक्कीच ग्रामीण व्यवस्था, अर्थव्यवस्था ही अतिशय आमूलाग्र बदल या संपूर्ण सिंचनासाठी पाण्याची सोय
केल्याने होऊ शकतं अशी आम्हाला खात्री आहे. आणि आपण गावात देखील समृद्धी जेव्हा येते तेव्हा गावागावात आपण पाहतो राहणीमान सुधारेल, लोक शहराकडे जाण्यापासून तरुण वर्ग थोडा थांबेल. या क्षेत्रामध्ये जलक्रांती आणण्याचा आमचा पूर्ण मनोध्येय आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत येत्या हंगामात चांगलं पीक पाणी घेण्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात आशा पल्लवित झाल्या आहेत. लहान मोठी लांबी मिळून 9.5 किलोमीटर लांबी आहे या गावात नाल्यांची. त्याच्यातलं आतापर्यंत आम्ही आंबोला नाला 2.5 किलोमीटर केलेला आहे आणि आपण ज्या नाल्यावर उभे आहे त्या नाल्याचं नाव आहे सांगवी नाला. हा कमीत कमी 1.5 किलोमीटर झालेला आहे. असं 4 किलोमीटरचं काम या गावात झालेलं आहे. हा जो भाग होता येथे संत्र्याची लागवड पहिले काही वर्षापूर्वी खूप जास्त प्रमाणात होती, पण पाण्याअभावी इथल्या लोकांना संत्रा तोडावा लागला. कास्तकारांवर हे एक संकटच होतं. ही कामं ज्या जोराने सुरू आहेत याच्यामध्ये आपल्याला सफलता मिळेल आणि यानंतर पुढच्या वर्षी कास्तकार संत्र्याची लागवड पुन्हा जोशाने सुरू करतील. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकते ही दूरदृष्टी बाळगणाऱ्या आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना सहजपणे कळलं. म्हणूनच त्यांनी हे अभियान राबवण्यात गतिशीलता दाखवली. गाव टँकर मुक्त होणार या विश्वासानं गावकरी प्रफुल्लित झाले. आपल्या या महत्वाकांक्षी जलयुक्त जो आपला प्रकल्प राबवतो आहे त्याचे परिणाम आपल्याला प्रफुल्लित करणारे दिसतात. इथे पाण्याचा ऑलरेडी साठा वाढतोय आणि हे खोलीकरणामुळे खऱ्या अर्थाने 800-900 फुटाखाली पाण्याची पातळी गेलेला आमचा हा भाग आता पाण्याने खळखळ वाहत्या पाण्याने कुठेतरी आपल्याला दिलासा देतोय. एवढी सगळी हिरवळ त्यानिमित्ताने होईल. नक्कीच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण बंधारा तुम्हाला भरलेला दिसेल, 10-12 फुटांनी भरलेला दिसेल आणि त्यामधून जलसाठा भूगर्भात जाईल. या संपूर्ण भागातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल की 100% गावं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण जलयुक्त करूया. नाला रुंदीकरण, खोलीकरण हे या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात बंधारे घेण्यात आले आणि सर्वात आमदार साहेबांचे आभार धन्यवाद याच्यासाठी देतो मी त्यांना की या लांडगी नदीवरच्या सगळ्यात जास्त बंधारे त्यांनी घेतले. त्याचा एक फायदा मोठ्या प्रमाणात या भागात पाणी अडवा जिरवाच्या दृष्टिकोनातून होणार आहे. या भागातले आमदार आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने ह्या सर्व कामाला गती येण्याचं काम चालू आहे. पाण्यासाठी 10 दिशा फिरणाऱ्या या भागातील लोकांना आता मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध झालं आहे. आता या पाण्यामुळेच कोरडा दुष्काळ सोसणाऱ्या या लोकांना या ठिकाणी आता हिरवळ दिसायला लागली आहे. दुष्काळाचा सूर्य मावळतोय. संपन्नता आणि सुफलताचा सूर्य उद्या पुन्हा उगवणार आहे. नरखेड आणि काटोल तालुक्यातील सुमारे 108 ठिकाणी जलयुक्त बंधाऱ्यांची कामं आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी हाती घेतली आहेत. या भागातील हजारो एकर शेती आणि लाखो शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. आशिष देशमुख, आपण हे काम हाती घेतलेलं आहे. निश्चितच हे ईश्वरीय कार्य आहे. काय सांगाल आपण? 108 गावं आहेत आणि 1600 ते 1700च्या आसपास वेगवेगळी स्ट्रक्चर्स आहेत, असे नाले, नदी, तलाव. आणि नक्कीच या सर्वांमधून इथच्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आर्थिक समृद्ध आणायचे स्वप्न जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये साकार करून दाखवण्याचं पूर्ण धैर्य मी बाळगलेलं आहे. आशिष देशमुख यांच्या या कार्याला निश्चितच या भागातील शेतकरी आणि सर्व सामाजिक संघटना सुद्धा बळ देतील असा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. काटोल नरखेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. नद्या पुन्हा एकदा जीवनदायिनी म्हणून वाहू लागतील. शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे शेतीसोबतच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाने बंधारे बांधून नदींचे पुनरुज्जीवन केल्याने हा प्रदेश नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, यात कुठलीही शंका नाही. राबवा जलयुक्त शिवार अभियान हो जी 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 जी, तुम्ही पुढाकार घेऊन जी 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 जी. हा